नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण पाहिलं होतं मागच्या अभंगामध्ये की खरं बोलणं किती महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आजचा पण आपला अभंग खूप छान आहे, तो आपण पाहूया. पण त्याच्या अगोदर मी 2 ओळी बोलते. मुखात असते अमृतवाणी, मुखात असते अमृतवाणी, देह जणू भक्तीचीच कहाणी, देह जणू भक्तीचीच कहाणी. निर्मळ चित्त गंगेची ओढ, निर्मळ चित्त गंगेची ओढ, तुका म्हणे दर्शनातच गोड. किती छान प्रकारे याचा भावार्थ आहे. तर असाच आपला आजचा अभंग आहे. आजचा आपला अभंग पण पाहूया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तर या अभंगाचा अर्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाजी. चला तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार भाईजी. नमस्कार. आपला हा अभंग खूपच छान प्रकारे मार्मिक असा आहे. तर आपल्या अभंगाची पहिली ओळ आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या ओळीचा अर्थ काय बरं आहे? महाराजांच्या इतके काही अभंग आहेत, त्यामधील हा एक खूप सुंदर अभंग आहे. बरोबर. आणि प्रसिद्ध अभंग आहे. तसं तर सर्व सुंदर अभंग आहे, त्याचा भावार्थ पण छान आहे. सर्वच अभंगाचा भावार्थ खूप सुंदर आहे आणि त्यामध्येच हा एक अभंग खूप सुंदर आहे. जसं आपण बघतो की बीज असतं, बी असतं. तर चांगलं बी आपण जमिनीमध्ये टाकलं तर ते उगवल्यानंतर मोठं झाल्यानंतर त्याला जे फळं आहेत ते फळं खूप रसाळ आणि सुंदर येतात. तर वास्तविक हे अंतर्मनाची स्वच्छता या ठिकाणी अभंगामध्ये वर्णन केलेले आहे. आणि ही उपमा एक बीजाची म्हणजेच जर मनाचे प्रतीक आहे. आणि जसं आपण म्हणतो की आई वडिलांनी जसे आपल्याला संस्कार दिलेले आहे, चांगले जर मुलांना संस्कार देत गेलं तर पुढली येणारी जी पिढी आहे ती पण चांगली निर्माण होते. बरोबर. म्हणून आपण बघतो की काही काही घरांमध्ये सुसंस्कारित ज्यांनी मुलावर धार्मिक संस्कार दिलेले आहेत. कारण आज आपण आपल्या मुलांना काय शिकवतो हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण त्यांच्यासमोर जर मोबाईल देतो तर हे विचार करा की मुलांना आपण जे सुसंस्कार म्हणजे गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, माऊलींनी काय सांगितलेलं आहे, हे जर तुम्ही मुलांना दिलं नाही तर पुढली जी येणारी जनरेशन आहे, जी पुढली पिढी आहे, ती कुठं जाईल हे तुम्ही विचार करू शकता. बरोबर आहे. म्हणजे महाराजांना सांगायचं आहे की जसं बीज तसं फळ. तुम्ही आत्म्यांमध्ये कसे संस्कार निर्माण करतात, मुलांमध्ये कसे संस्कार निर्माण करतात, त्याच्यावर येणारी पिढी ही खूप अवलंबून आहे. म्हणून आपण मुलांना म्हणा किंवा आपल्या शेजारी म्हणा, समाजामध्ये म्हणा की जितके चांगले दिव्य गुण वाटत जाऊ तितकंच त्याचा जो सुगंध हा दरवळतच जाईल. जसं म्हटलं जातं की फुलं देताना पहिले आपले हात सुगंधित होतात, त्यावेळेला आपण ते दुसऱ्याला देतो, परंतु पहिला फायदा की आपल्या हाताला त्याचा सुगंध येतो. खूप हा मार्मिक हा जो अर्थ या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना जर उत्तम वागणूक दिली तर तेच भविष्याची आपली जे तरुण पिढी आहे ते खूप छान प्रकारे, जसं की आपण पाहिलेलं आहे की जिजाऊ माता त्यांनी आपल्या शिवाजी महाराज जे त्यांची मुलं होतं तर त्यांना किती छान प्रकारे त्यांनी वागणूक दिली आणि त्याच्यानुसार बघा ते तरुण वयामध्ये किती तरी काही त्यांनी करून दाखवलेलं आहे.
कारण देशाचं जे भविष्य आहे बरोबर. ते मुलांवर आधारित आहे. ही जी पिढी आहे हीच येणारं देशाचं भविष्य आहे. बरोबर. म्हणून यांना सुसंस्कारित करणं खूप गरजेचं आहे. तर भाईजी तुम्ही खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला आहे याचा, की चांगली उत्तम वागणूक देणं खूप गरजेचं आहे. तर आता अभंगाच्या पुढच्या ओळीमध्ये असं विचारलेलं आहे, की मुखी अमृताची वाणी, याचा काय बरं भावार्थ आहे? जर तुमच्यामध्ये चांगले संस्कार असतील तर तुमच्या मुखातून निघणारी जी वाणी आहे ती पण उत्तम निघणार. म्हणून म्हटलं जातं की ज्या वेळेला आपण एखाद्याला काही बोलतो तर तो जो बोल आहे, तो जो शब्द आहे तासून बोलला पाहिजे. म्हणजेच आपण असा बोल कोणाला बोलायला नको की ज्याचं जे हृदय आहे ते दुःखी होईल. बरोबर. कारण म्हणजेच की त्याला आपण म्हणतो टोमणे मारणं. टोमणे मारणं. बरोबर. कारण म्हटलं जातं की तुम्ही जर दुसऱ्याला दुःख दिलं तर तुम्हाला पण दुःख मिळणार. कर्माचा हा सिद्धांत आहे. बरोबर. आणि संतांच्या मुखामधून निघणारी जी वाणी आहे ती मधुरच असते. बरोबर. महापुरुषांच्या मुखामधून निघणारे जे वचने हे सत्यच असतात. म्हणून त्याच्यावर आपण विश्वास ठेवून फक्त त्याला आचरणामध्ये आणायचे आहे, हे या अभंगामधून सांगितलेलं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे, की कर्माचा सिद्धांत इथे काय आहे ते तुम्ही यामध्ये स्पष्ट केलं आहे. दुसरं अजून याच्या पुढं आहे की दुःख द्यायचं तर नाही आहे, परंतु दुःख घ्यायचं पण नाही आहे. कारण हा एक पुढला सिद्धांत आहे की ज्या वेळेला आपण दुःख देत नाही त्यावेळेला दुःख घेण्याची पण वेळ येत नाही. हो. म्हणून मनुष्यानं मनानं, मुखानं किंवा कर्मानं कोणालाही दुःख पोहोचता कामा नये ही काळजी खूप घेतली पाहिजे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला. आता पुढची ओळ आपली अशी आहे, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जड, याचा काय भावार्थ आहे? जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराजांनी गंगेचं पाणी जसं स्वच्छ निर्मळ असतं बरोबर. त्याचप्रमाणे जीवनामध्ये जे लोक अमृत म्हणजे संतांची वाणी धारण करतात त्यांचं मन पण निर्मळ होतं आणि देह पण निर्मळ होतो. बरोबर. दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये स्वच्छ होतात, पवित्र होतात. परंतु आजची जर आपण अवस्था जर बघितली, जर अंतर्मनाकडे जर लोकांनी बघितलं तर आज ह्या दोन्ही गोष्टींची कमतरता आपल्याला जाणून येते. बरोबर. किंवा बाह्य जगात जरी आपण बघितलं तर गंगेला जिथं पवित्र मानलं जातं आपणच लोक आज त्या ठिकाणी कचरा टाकतो आणि तिला अपवित्र बनवून राहिलो. बरोबर. म्हणजे आता आपण आता बघत आहे की एकीकडे जे आपण पूजा अर्चा करतो जसं घरी करतो ते सुद्धा सर्व फुलं वगैरे आहे किंवा अगरबत्ती त्याच्या काड्या आहेत, तर ते सर्व नदीमध्ये टाकलं जातं किंवा कोणी मेलेलं असतं त्याचं अस्थि वगैरे विसर्जन ते पण त्यामध्ये केलं जातं. तर अशा कितीतरी प्रकारचे जसं आता साडी चोळी वगैरे ते पण पौर्णिमेच्या वेळेस नदीमध्ये टाकलं जातं. याच्यामुळे कितीतरी कचरा होतो ना. तर हे एक समाजामध्ये त्याला आपण म्हणतो की अशिक्षितपणा आहे की याच्यामुळं आपण ती जे पावित्र्य आहे नदीचं ते किती नष्ट करत चाललेलं आहे. की ज्याची उपमा मनाशी केली आहे की जसं मन निर्मळ तसं ते पाणी निर्मळ आहे. तर आज समाजाला हे शिकवणं गरजेचं आहे की ते पावित्र्य ठेवण्यासाठी आपण नियम पाळले पाहिजे आणि जितकं आपण नियमावर चालू तितकंच आपलं मन पण निर्मळ होतं आणि आपलं शरीर पण शुद्ध होतं. तर ह्या अभंगामधून महाराजांना हे सांगायचं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला आहे. आता याच्या पुढचा जी ओढ आहे ते आपण पाहूया. तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती, याचा काय अर्थ आहे? तर या ठिकाणी तुकाराम महाराजांना सांगायचं आहे की जितकं जितकं आपण ईश्वराशी समरूप हो तितके मनातला जो ताण आहे, तणाव आहे किंवा भ्रम आहे, संशय आहे किंवा अजून काही ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होतात. कारण आपण बघतो की हा जो ताणतणाव आहे किंवा जो भ्रम आहे, संशय आहे, ह्या गोष्टी कधी निर्माण होतात की ज्या वेळेला त्याच्यापासून आपण दूर होतो त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी मनामध्ये निर्माण होतात. तर आज आपण बघतो की समाजामध्ये वावरताना
एकामेकाविषयी जो विश्वास आहे तो आपण गमावलेला आहे. म्हणून जर तुम्ही प्रवासामध्ये जरी चालले आणि एखाद्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही कुठं चालले, तर तो लगेच संशयाच्या नजरेनं पाहतो बरोबर. की यानं का म्हणून विचारलं. बरोबर. म्हणजेच आज मनुष्या इतका एकाकी झालेला आहे की तो आपल्या भावना कोणाशी शेअर करू शकत नाही. बरोबर. केवळ ह्या गोष्टीमुळं की तो संशयबुद्धी झालेला आहे, एकमेकांविषयी संशय निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी महाराजांना अभंगामधून हे सांगायचं आहे की एकमेकाबद्दल विश्वास ज्या वेळेला वाढतो, प्रेम ज्या वेळेला वाढतं, त्यावेळेला हा जो ताणतणाव आहे किंवा एकमेकांप्रती जे भ्रम आहे, बरोबर. हे सर्व काही दूर होतं आणि एक भाईचाऱ्याची भावना या ठिकाणी निर्माण होते. खूप छान प्रकारे अर्थ सांगितला तुम्ही की भाईचारा कसा उत्पन्न होईल याचा तुम्ही अर्थ सांगितलेला आहे. तर अभंगाची पुढची आपली ओळ आहे की देह देवाचे कारणे, याचा काय अर्थ आहे? या ठिकाणी म्हटलं जातं की माझा देह तुझ्या कारणी लागो. अच्छा. म्हणजेच ईश्वराच्या कारणी जर आपला देह लागला तर त्या देहापासून साऱ्या विश्वाची सेवा व्हावी. म्हणजे आपण मनाच्या श्लोकमध्ये पण हा समर्थ रामदास स्वामींनी याचा उल्लेख केलेला आहे की माझा जो देह आहे हा तुझ्या कारणी लागावे आणि ह्या देहापासून साऱ्या विश्वाची सेवा व्हावी. ईश्वराची तर सेवा आपण करतो, परंतु तुझ्याच कारणी लागून तुझ्याच नामस्मरणामध्ये याचा शेवट व्हावा. हे खूप यामध्ये समर्पणताची भावना ह्या वाक्यामध्ये आलेली आहे. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना काय आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? तर आज आपण आपल्या भाविकांना हाच आध्यात्मिक संदेश देणार आहोत की जसं बीज असेल तसं फळ. म्हणजेच आपण जर चांगले संस्कार आपल्या जीवनामध्ये घडविले, आपल्या मुलांना जर आपण चांगलं जर शिकवलं, तर आपले जे मुलं आहे येणाऱ्या देशाचं भविष्य हे श्रेष्ठ आपण घडू शकतो. आज त्याची खूप काही आज समाजामध्ये गरज आहे. दुसरी गोष्ट की आपण आपलं हे जे सर्वस्व आहे, आपला जो देह आहे, हा ईश्वराच्या कारणी आपण जर लावला तर आपली पण सेवा होते आणि साऱ्या समाजाची पण या ठिकाणी सेवा घडून येते. म्हणजेच आपलं जे जीवन आहे हे श्रेष्ठ बनवण्यासाठी फक्त मुखामधून आपल्याला नामस्मरण करायचं नाही आहे, तर आपल्या अंतर्मनाला स्वच्छ बनवून ईश्वराला आपल्या मनामध्ये स्थान देणं, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये पूर्णतः बदल घडून येणं आणि समस्त विश्वासाठी आपलं जीवन एक आदर्शमय होणं, हे या आज अभंगामधून आपल्याला एक आध्यात्मिक जे रहस्य आहे ते आपल्यासमोर आपण बघत आहोत किंवा आपल्यासमोर ठेवलेलं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही या अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे आणि तुम्ही इथे आलात, अर्थ सांगितला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं आहे जसं बीज तसं फळ. म्हणजेच की जगाचं उज्ज्वल भविष्य अगर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्या मुलांना उत्तम वागणूक दिली पाहिजेत, हे आपण आज शिकलो. असंच आपण नवीन अर्थासह नवीन अभंगामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.